हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स. मी रुपाली. काल तुम्ही सगळ्यांनी माझं धनलक्ष्मी कुंचन सेवेचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे उत्तर पूजेचा व्हिडिओ. कशी ती पूजा हलवायची त्याचा आपण व्हिडिओ बघूया. सगळ्यात पहिले आता मी काल अखंड दिवा लावला होता. तो दिवा अजूनही चालू आहे. तर आपण दाखवायचा आहे. आपल्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे. नैवेद्य म्हणून मी खडीसाखर ठेवली आहे. नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवली आहे. मी धूप दाखवलेला आहे. तसंच आपण आरती करून घ्यायची आहे. आता हळदी कुंकू वाहून घेऊया आपण कुंचनला. पाया पडायचे आहेत. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. आता आपण आरती करून घेऊया. आपली आरती झालेली आहे. आपण देवीकडून आपल्याकडून काही चूक झाली असेल त्याची माफी मागावी आणि नंतर हे पूजेचे ताट पुढे हलवून घ्यावे. आणि नंतर सगळी आपली फुलं वगैरे जी आहेत ती एक एक कडून काढून घ्यायची आहेत. आपल्याला सगळी फुलं काढून घ्यायची. हे जे जे साहित्य आपण वापरलं आहे ते वेगळं काढून घ्यायचं. त्याची माळ, हे विष्णू नाम आहे. गदा, चक्र आणि हे विष्णूंचं प्रतीक आहे. खूप सुंदर आहे हे पण वेगळं काढून घेतले मी. आणि हे कुंचनमध्ये आपण जे जे साहित्य घातलं होतं ना ते आपल्याला सगळं सेपरेट करायचं आहे. आता हे जे साहित्य आहे हे सगळं आपल्याला असं एक छोटासा मटका घ्यायचा आहे. आणि हे जे कुंचनमध्ये जे जे साहित्य आपण घेतले ते ह्याच्यात घालायचे आपल्याला. आता बघा हे कमळ, पूजेसाठी जे जे वापरलं ना आपण, जे घातलं साहित्य हे गुंजे वगैरे ते सगळं आपल्याला त्याच्यात ठेवायचं आहे. आता हे तांदूळ हळूहळू आपल्याला काढून घ्यायचे. त्यामध्ये थोड्या थोड्या वस्तू आपल्या निघतील. हे बघा, नारळ आपण या मटक्यात घालायचं आहे. या बांगड्या, जे पण या कुंचनमध्ये आहे ना ते सगळं. हे बघा, हे पंचरत्न 5 ह्याच्यात घालायचं आहे. हे खूप छोटे छोटे आहेत त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही काढा. असं तुम्हाला पूर्ण कुंचनमधलं जे जे आहे ते सगळं या छोट्याशा मटक्यात घालायचं आहे. ती पण एकदम प्युअर आहेत आणि वजन आहे त्याला मोतीला. तुम्ही बघू शकता मी कुंचनमधलं सगळं साहित्य जे त्याच्यामध्ये घातलं होतं, गुंजे, कवड्या, मोती, हळकुंड, लवंग सगळं काढून घेतलं आहे आणि सगळं या छोट्याशा मटक्यामध्ये ठेवलं आहे. आता हळकुंड ह्याच्यात मोठं पडतं आहे तर मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. हे पैसे पण ह्याच्यातच ठेवायचे जे कुंचनच्या खाली तुम्ही ठेवले होते ते. हे बघा, आता हे तुम्हाला बांधायचं आहे. असा लाल कपडा घ्यायचा आहे. एक
चौकोनी आकारामध्ये मी लाल कपडा घेतला आहे. यात हे सगळं ठेवायचं. हे पण ह्याच्यावर ठेवायचं हळकुंड आणि असं बांधायचं. आणि आपल्या तिजोरीमध्ये मी ते तुम्हाला काल अत्तर दाखवले, कस्तुरी अत्तर, केवढा अत्तर, हे लावून तुम्हाला तिजोरीत ठेवायचे. आणि सरळ ठेवायची ही पोटली. आता हे तुम्हाला समजलंच आहे, कुंचनमधले जे साहित्य आहे ते काय करायचं, आपल्याला पोटली छोट्याशा मटक्यामध्ये भरून पोटली बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. आणि तिथे पण हळदी कुंकू व्हायचं आहे तिजोरीमध्ये ठेवायचे. आणि हे तांदळाचं काय करायचं, कुंचनमध्ये जे तांदूळ वापरली त्याचं काय करायचं, तर आपण हे तांदूळ म्हणजे काल मी पूजा केली, आज उत्तर पूजा करते, तर मी आजच वरणाबरोबर ह्याचा भात बनवून मी आज ग्रहण करणार ते. तसंच तुम्ही देखील ह्याची काही तांदळाची खीर बनवता, तसं गोडाचा काही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. किंवा तसंच वरण भाताबरोबर म्हणजे वरण भात त्याचं बनवून खाऊ शकता. ह्याचं विसर्जन वगैरे करायची गरज नाही. आणि दुसरा प्रश्न असा होता की हे तांदूळ बदलायचे का, तर ही जी सेवा आहे ती दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोस्टली करायची असते. पौर्णिमा आणि अमावस्याला पण तुम्ही करू शकता. आता पण काही जण वर्किंग असतात, ऑफिसमध्ये येऊन वगैरे करणं शक्य नसतं, तर कोणी कधी कधी करतं. तर जे म्हणजे कधी महिन्यातून एकदा करणार असतील तर त्यांनी हे तांदूळ बदललेलेच बरं आहे. आणि जे समजा आता मंगळवारी करणार आहेत आणि परत शुक्रवारी करणार आहेत, तर मंगळवारचे शुक्रवारी यूज केले तरी चालतील. पण परत पुढच्या आठवड्यात तुम्ही चेंज केलेलेच बरे, चेंज करा तुम्ही. कारण मार्गशीर्षमध्ये आपण जे करतो ते कसे 5 गुरुवार आहे, 4 गुरुवार आहे, आपल्याला माहिती असतं, तर आपण तेच तांदूळ यूज करतो. आता ही सेवा आपल्याला करायची आहे, कायम करायची आहे. लक्ष्मी आपल्याला नेहमीच लागते, असं नाही की फक्त लक्ष्मी आपल्याला एकदाच, पैसा आपल्याला नेहमीच लागतो. तर पूजा आपल्याला ही कंटिन्यू करायची आहे. तुम्हाला असं म्हणजे मी व्हिडिओज बघितलेले आहे, शीतलताईंचा पण मी व्हिडिओ बघितला आहे. तर सगळ्यांचं म्हणजे असं कितीतरी लोकांची मी रिव्ह्यू बघितले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की 40 दिवसातच या सेवेचा आपल्याला प्रत्यय येईल. तर आपण सेवा मनोभावे करायची आहे. असं नाही की मी पूजा करते आणि माझ्या मनात काही वेगळाच विचार चालला आहे, अरे उद्या शाळा चालू होणार, मुलांची टिफिनमध्ये काय, हे काय ते काय, असं विचार करत पूजा नाही करायची आहे. किंवा मला फळ मिळेल नाही मिळेल असे विचार ठेवून पूजा नाही करायची. पूजा आपण मनोभावे करायची. तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तुम्ही जे काय करतायत त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे देवावर, म्हणजे तुमचा विश्वास पाहिजे. असं नाही की कधी काही करतच नाही तुम्ही देवाचे आणि अचानक उठून आलात ते ठीक आहे, आलात पण श्रद्धेने तुम्ही करायचे जे काय करतायचं, त्यांचं फळ तुम्हाला नक्की मिळणार. तर तर हे तांदूळ म्हणजे तुम्ही मंगळवारी शुक्रवारी, एकाच आठवड्यात मंगळवार शुक्रवार येतो त्या तुम्ही यूज करू शकता. परत पुढच्या आठवड्यात तुम्ही दुसरे तांदूळ यूज करा, म्हणजे याची विसर्जनाची गरज नाही. ठीक आहे, तांदूळचं क्लिअर झालं. आणि हे सगळं बाकीचं जे एक्स्ट्रा मी ठेवलं आहे सजावटीसाठी जे ठेवलेलं, हे तुम्ही सगळं तुमचा एक सेपरेट डबा बनवा. देवाचं तुम्ही जे सगळं ठेवता, कवड्या वगैरे ज्या डब्यात आपण ठेवतो त्या डब्यात काढून हे सगळं ठेवायचं आहे. आणि चांगलं टिकण्यासाठी, हे सगळं चांगलं टिकावं म्हणून यांना प्लास्टिकच्या सॅचेटमध्ये ठेवायचं. आपलं प्लास्टिकच्या आपण पूजा असली घरातली, प्रसाद वगैरे देतो ना, त्याचे ते लॉकवाले प्लास्टिक बॅग्स असतात त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. हे चांगलं पुसून, ओले हात लावायचे नाही आहे ना, मोती वगैरेला तुम्ही सुक्या कपड्यांनी पुसून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. हे बघा असे प्लास्टिक बॅग्स मी सांगत होती, हे लॉकवाले जे येतात ना तसे. ह्याच्यात जर तुम्ही हे सगळं ठेवलं ना, आता हे बाहेर जे आपण ठेवलं होतं बांगड्या, ह्याच्या मी ज्या लाल कलरच्या आहेत त्या लाल कलरच्या वेगळ्या पिशवीत ठेवते, जे आपल्याला कसं काढायला ते इझी पडतं. अशा प्रकारे तुम्हाला सगळं सेपरेट काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला लॉंग टाईम ते सगळं साहित्य टिकेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली उत्तर पूजा ही संपूर्ण झालेली आहे. हे सगळं काढल्यानंतर देवीचा
तस्वीर तुम्ही हलवू शकता आणि तेही स्वच्छ करून सगळे जे जे वापरलं याच्यामध्ये ताट सगळं दिवे सगळे स्वच्छ करून परत तुमच्या पूजेच्या ठिकाणी पूजेच्या कपाटात तुम्ही सगळं ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.